नमस्कार. मी सुखदेव पैरू डावरे, राहणार कनेरी, आणि ह्या माझ्या मिसेस सुनीता सुखदेव डावरे. मी प्रथम माझा आजार काय ते सांगतो की मला 23 डिसेंबरला अटॅक आलेला आणि माझे ब्लॉकेज 2 निघाले. माझ्या मनाचा निर्णय होता की मी ऑपरेशन करणार नाही. मग आता काय करायचं ह्या मनस्थितीत मी होतो. डिस्चार्ज घेऊन घरी आलो. मग नंतर आमचे जावाई त्यांच्या वडिलांना कोल्हापूरमध्ये आनंदकुंज ह्या ह्याच्यात योग शिबिर आश्रममध्ये ॲडमिट केलं. तर त्यांच्या अनुभवावरून त्यांनी मला मग हे ठिकाण सुचवलं की करंजफेन गावात आनंदकुंज म्हणून तिथं निसर्ग उपचार केंद्र आहे, तिथं तुम्ही भरती व्हा. मग त्यानंतर मला सरांचा नंबर मिळाला आणि सरांना मी कॉल केलो. मग सरांनी मला सांगितले की 2 ब्लॉकेज आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असलेले आमच्या इथे पेशंट बरे झालेले आहेत, तुम्ही 10व्या दिवशीच बरं होणार आणि आमचा कोर्स करा. कोर्सची मी माहिती 1-2 दिवसात घेतली आणि निर्णय घेऊन मी लगेच 4-5व्या दिवशी म्हणजे आनंदकुंज इथे करंजफेन या निसर्गरम्य आनंदकुंज म्हणजे मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मिसेसलाही माझ्याबरोबर मी आणले की त्यांना रक्तातील संधिवात आहे. बरेच वर्ष झालं मी त्यांना 2013 पासून इकडून तिकडे तिकडून इकडे बरेच औषधे केले, परंतु त्यांना काय फरक नाही. त्यांचं दुखणं आहे तसं आहे. त्यांना औषधाची सवय आहे की दररोज सकाळी औषध खाणे, दुपारी औषध खाणे, संध्याकाळी औषध खाणे. मग त्यांचीही मनस्थिती होती की चला मी तुमच्याबरोबर येतो, 10 दिवसाचा कोर्स. आम्ही पैशाची जुळणी करून की आनंदपुरीमध्ये ॲडमिशन घेतलो. पहिल्या दिवशी आलो. पहिल्या दिवशीची इकडची माहिती वगैरे सगळी मिळाली आम्हाला चांगली की स्टाफ वर्गवानीतीन सगळं सांगितलं. 1-2 दिवस आम्हाला त्रास झाला. त्यात करून मिसेसना त्रास झाला की इथं जास्त त्रास झाला, त्यांना बसता येत नाही, उठता येत नाही. त्यामुळं माझी बी जरा गैरसोय झाली. 3ऱ्या दिवशी आम्हाला दोघांना इतकं चांगलं वाटलं की आम्ही घेतलेला निर्णय, इथं ॲडमिशन घेतलेला निर्णय चांगला होता आणि तिथून पुढे आम्हाला चांगला फरक पडत झाला. मला काय आजार आहे हे मी पाकच इथे विसरून गेलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं जे सूक्ष्म असं त्यांचं मार्गदर्शन आहे. सूक्ष्म म्हणजे एकदम सूक्ष्म, म्हणजे की मनावरचं जे ताण आहे कसा कमी करायचं, किती आपल्या एकच शरीराकडे आम्ही लक्ष देऊन आजाराचे उपचार करतो, परंतु ते चुकीचं आहे. सरांच्या सत्संगामधून मला हे कळलं की बाबा आपले 5 शरीर आहेत की त्या शरीरावर कसं आपला आनंद मिळवता येईल आणि कसं आपण बारीक सारीक गोष्टीत राग करतो, चिडचिड करतो, दुसऱ्यावर आपण चिखल फेकतो किंवा बोलतो काही बी. ते कसं इथं आल्यानंतर मला कळालं की बाबा जीवनाचा अर्थ काय. जसं मी लहानपणी जगत होतो, कारण ते नंतर जसं जसं मोठे होऊन मी माझ्या ह्याच्यात रमत गेलो ते मी सगळं विसरून गेलतो. आणि आता परत मी आनंदकुंज म्हणजे 10 दिवसाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यात मला एवढंच समजलं की आनंद काय आहे आणि त्या आनंदासाठी कसं जगता येईल हे सरांचं सूक्ष्म मार्गदर्शन लाभल्यामुळे मला आज मी कोणीही नाही आणि आनंदात मस्त आणि हे करून इथून जात आहे. आणि इथून पुढे मी असेच जगीन आणि ज्यांनी मला जरी मदत केली नाही किंवा काही जरी म्हटलेलं असेल त्यांची परत मी तिथं जाऊन क्षमा मागेन आणि मी माझं मी कायम भरपूर आनंदाने राहीन. जसं आकाश मोकळे आहे, जसं वायू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वास हा आपला महत्वाचा आहे. श्वासकडे लक्ष देऊन जगलं तर मौन आणि ध्यान लाभतं आणि ध्यान लाभल्यानंतर सगळा आनंदच आनंद आहे.